पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे मनोज जरांगे यांनी काही वेगळी मागणी केली नाहीये, फक्त मागण्यांची पूर्तता करण्याचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय जाधवांनी दिली। उष्माघाताने जरांगेंना काही झाल्यास सरकार जबाबदार असेल असं देखील ते म्हणाले। आपल्या देशाच्या राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे की एखादा व्यक्ती 42-43च्या टेम्परेचर मध्ये भर उन्हामध्ये उपोषणाला बसतो, तर मागणी काय आहे तर ज्या सरकारनं घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी, त्याच्यापेक्षा काही वेगळा विषय नाहीये। त्या मागण्यांची पूर्तता करायचा विषय आहे आणि त्या पूर्तता करताना अडचणी निर्माण होतात आणि त्या पूर्तताच नाही करायच्या आणि समाजाचं एक नेतृत्व करणारे जरांगे पाटील दादा या ठिकाणी भर उन्हात उपोषणाला बसतेत आणि सरकार त्याच्याकडे उघड्या डोळ्यानं बघते। ही ह्या लोकशाहीला ही घातक आहे, ही शोकांतिक आहे आपल्या देशाची, राज्याची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।